तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मकर संक्रांत जवळ येताच प्रतिबंधित जीव घेण्या नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने तस्करी सुरू झाली आहे। नागपुरात नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याचं पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। त्या अंतर्गत नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी दिल्ली येथून नागपूरला आलेला 6 लाखांचा मांजा जप्त केला आहे। पोलिसांनी नायलॉन मांजाच्या 600 चक्री जप्त केल्या आहेत। पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी अमोल श्याम मोहंदेकर यानं दिल्ली इथून 10 बॉक्स नायलॉन मांजा मागवला होता, अशी गोपनीय माहिती पोलिसांना समजली। माहितीच्या आधारे तहसील पोलिसांनी एक पथक तयार करून सापळा रचला। आरोपी अमोल श्याम मोहंदेकर आणि त्याचा साथीदार वाहन चालकाला ताब्यात घेत 10 बॉक्स जप्त करण्यात आले। त्या बॉक्समध्ये 600 नायलॉन मांजाच्या चक्री आढळून आल्या असून अशी माहिती पोलिसांनी दिली। पोलीस टाइम न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी। काल दिनांक 7 जानेवारी रोजी मला माझ्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यापूर्वीच्या रेकॉर्डवरील आरोपी अमोल शामराव मोहंदेकर याने मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जो आहे तो मागवलेला आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शहानिशा करून एक विशेष पथक सदर ठिकाणी छापा कारवाईसाठी तयार करण्यात आलं व छापा कारवाई करण्यात आली। त्यावेळी आरोपी अमोल शामराव मोहंदेकर व त्याचा जो चालक आहे मोहम्मद सद्दाम वल्द मोहम्मद अब्दुल हे टाटा एस MH 40CT 3706 या गाडीतून 10 बॉक्स मांजा म्हणजे 600 चक्री एकूण 6 लाखाचा मुद्देमाल व गाडी 4 लाख असा 10 लाखाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। सर, यांनी हा मुद्देमाल कुठून आणला होता आणि हा कुठे विकण्याकरिता नेत होता की कोणाला देण्याकरिता होता, काय सांगा? प्राथमिक माहिती अशी आहे की आरोपीने सदर मुद्देमाल हा विक्रीकरिता दिल्ली येथून मागवले असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। त्याबाबत आम्ही तपास करत आहोत व सदरचा माल हा इथे कोणासाठी विकणार होता, कोणाला विकणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे।